हल्ली ना सतत जे क्लायमेट चेंज होत असतं त्यामुळे आपल्याला सर्दी खोकल्याचा वरचेवर त्रास होतो आणि त्यासाठीच आज मी तुम्हाला एक आयुर्वेदिक पारंपरिक असा काढा दाखवणार आहे ज्याला आपण कषायसुद्धा म्हणतो. तर आपण सुरुवात करूया. इम्युनिटी बूस्टर असा कषाय बनवण्यासाठी जे जिन्नस मी वापरणार आहे ते सगळे अगदी घरगुती आहेत, घरात सहज उपलब्ध होणारे आहेत. तर आता सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप धणे घेतलेले आहेत, ते आपण पॅनमध्ये घालून घेऊया. त्यानंतर त्यात जाईल पाव कप जिरे, 2 टेबलस्पून बडीशोप, 2 टीस्पून काळी मिरी, 5 लवंगा, मेथीचे एक 12-15 दाणे. आता ह्यात जाईल 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 5 हिरव्या वेलच्या. आणि आता गॅस ऑन करूया. मीडियम गॅसवर अगदी थोडा वेळ 3-4 मिनटं आपल्याला हे भाजायचे, खूप रंग बदलायचा नाहीये. हे छान सगळं भाजून झालेलं आहे, सुंदर अरोमा येतोय ह्याचा आणि हे कुरकुरीत होईपर्यंतच भाजायचे, जास्त नाही भाजायचे. आता मी काय करणार आहे, हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे आता सगळं छान थंड झालेलं आहे. इथे 1 टीस्पून सुंठ पावडर घेऊया, अर्धा टीस्पून हळद. आता ह्याच्यात साधारण पाव टीस्पून एवढं जायफळ किसून घालायचं आहे. हे आता सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे. कषायाची पावडर तयार आहे. ही आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची आहे. साधारण 2 ते 3 महिने छान ही राहते. आता मी तुम्हाला कषाय पावडर वापरून कषाय कसा करायचा ते दाखवते. आपण हे 2 प्रकारांनी करणार आहोत, एक दूध घालून आणि एक विदाऊट दूध. तर आपण सुरुवात करूया. पॅनमध्ये आपण 3 कप पाणी घालून घेऊया. गॅस ऑन करूया. आता ह्याच्यात 2 टीस्पून एवढी कषाय पावडर घालायची आहे. इथे मी 2 टेबलस्पून एवढा गूळ घालणार आहे. साधारण 5 ते 7 मिनटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. तर आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. मी गॅस बंद करते. आता जर तुम्हाला आवडत असेल तर ह्यात गवती चहा किंवा तुळशीची पानं ही सुद्धा घालू शकता. तर आता आपण हे काढून घेऊया. हे जे कषाय आहे ते आपण विदाऊट दूध सर्व केलेलं आहे. आता ह्याच्यात दूध घालून कसं सर्व करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर आता हे जे पाणी आहे कषायाचं हे 1 कप एवढं आहे. तर त्याच्यासाठी पाव कप एवढं गरम दूध मी घेतलेलं आहे, ते ह्याच्यात घालूया. गॅस बंद केल्यानंतरच दूध घालायचं आहे, कारण ह्यात आपण गूळ घातलेला आहे. त्यामुळे जर का गॅस चालू असताना आपण दूध घातलं तर ते दूध फाटू शकतं. मिक्स करूया आणि आपला दुधाचा कषायसुद्धा तयार आहे. अशा प्रकारे अतिशय सोपी, घरच्या इन्ग्रेडियंट्सपासून बनलेली आणि तितकीच आरोग्यासाठी गुणकारी अशी आपली हर्बल काढ्याची रेसिपी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते आम्हाला कळवायला मात्र विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा.